नमस्ते. हा दुसरा पार्ट आहे. तो पहिला पार्ट होता आणि त्याच्यामध्ये माझं पूर्ण बोलणं झालेलं नाहीये. म्हणून मग मी हा दुसरा पार्ट बनवला. तर विषय हाच आहे की आता काही लोकांना मी जे बोलते ते पटणार नाही. ऑब्वियस नाही पटणार कारण की ते लोक पण त्यांच्या देवावरती भक्ती आहे. मी हे म्हणतच नाही की तुम्ही देवाची भक्ती करूच नका किंवा तुम्ही पाठ पूजा करू नका. असं नाही. पण थोडंसं तुम्ही काळजी घ्या. बस मला एवढंच बोलायचं की तुम्ही थोडीशी काळजी घ्या आणि आजूबाजूला त्रास नाही व्हायला पाहिजे. मला फक्त एवढंच वाटतं. बाकी काही नाही. की तुम्ही काहीही करा. तुमचा तो स्वतःचा पर्सनली तुमचा तुमचा तो विषय आहे. मला काही त्याच्यात घेणं देणं नाहीये. बट रात्री मी इतकं झोपायचं ट्राय केलं, पण मला झोपच एक तर माझी सिच्युएशन अशी होती की म- काय सांगू तुम्हाला आता. मला झोप म्हणजे मी अख्खं घरभर इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत होते. मला झोपच येत नव्हती कारण की आवाज इतका होता. मला त्या आवाजाचा प्रॉब्लेम नाहीये की तुम्ही रात्री भजन करता किंवा तुमच्या देवीचे जे गाणे आहेत ते बोलता. मला काहीही नाही त्याच्याविषयी. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं हळू करा. बस. पण आता काही लोकांना याबद्दल पण प्रॉब्लेम असेल की ही पोरगी मॉडर्न आहे, अशी आहे, तशी आहे. किंवा बोलून पण ते मला काहीतरी ट्रोल करू शकतात. पण इट्स ओके. काही प्रॉब्लेम नाहीये. बट मी मॉडर्न आहे. तुम्ही कपड्यांवरनं जज करणार असाल, तर तुम्ही खुशाल बोलू शकता. मला काही हरकत नाही. पण मी कशी आहे ना, हे मला मला माहिती आहे. कारण की मला आणि हे दुसऱ्याला सांगायची काही गरज वाटत नाही. त्याच्यामुळे मी सांगते की तुम्ही जे तुमचं जे करतात ना, ते 12 पर्यंत ठीक वाटतं. त्याच्यानंतर खरंच नाही म्हणजे मला खूप डिस्टर्ब होतं. एक तर पहिलाच माझा प्रॉब्लेम मला रात्रीची झोप येत नाही. का ते मला पण नाही माहिती. पण मला रात्रीची झोप येत नाही आणि जर झोपेच्या टायमिंग मध्ये जर असा गोंधळ असेल तर कोणालाच नाही झोप येत. एक तर दिवसभर माझी छोटी मुलगी आहे ती खूप मला त्रास देते. त्याच्यामुळे रात्री मला असं वाटतं की मला थोडं शांतता हवी आहे. पण शांतता तर आमच्या बिल्डिंग मध्ये मिळतच नाही. आणि त्यांना काही बोलायला गेलं की ही पोरगी किती उद्धट आहे, ही किती लहान आहे आमच्यापेक्षा, तरी पण आम्हाला अशी उलटे पालटे बोलती. हे असं असतं आमच्या बिल्डिंग मध्ये. त्याच्यामुळे मी ना त्यांना बोलायला न जाता हा व्हिडिओ बनवला. जर त्यांच्यापर्यंत हा पोहोचला तर ठीकच आहे. ते येतीलच मला परत बोलायला. पण ठीक आहे. जे मला वाटते ते मी त्यांच्याशी बोलायला न जाता मी इथं मांडलं बस. बाकी काही नाही. आणि आता काही लोक आहेत जे खूप देवाची भक्ती करतात. त्यांच्यासाठी मला आदरच आहे. पण मला माझा स्पेस हवा असतो आणि तो रात्रीचाच हवा असतो आणि ते पण शांतता हवी असते.